बॉल पहिला चेंडू पिच करत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय हलक्या हाताने स्टेअर करायचं होतं या बॉलला डिफेन्स करत असताना मात्र कुठेतरी बीट झाले फलंदाज आणि तदनंतर पहिला सावध पवित्र आपण पाहिला तर गोलंदाज क्रमांक 1 रोहित पाटीलच्या खेम्यामध्ये जातोय अगदी सुरक्षितरित्या कुडलिंग स्पॉटवरती चेंडू विसावला आणि त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हाताला चुंबन घेण्यासाठी मात्र गेला पहिला डॉट बॉल बॅटिंग करत असणाऱ्या टीमसाठी मात्र लाभदायक नाहीये बॅकफुटला जाऊन कव्हर करायचं होतं या बॉलला लाऊडली अपील आपल्याला पाहायला मिळते अपील मध्ये उत्साह जास्त आहे आत्मविश्वासाची कमी आहे आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर दुसरा बॉल मात्र आणखीन एक डॉट बॉल तुमच्यावरती आता काहीच करणार नाहीयेत परंतु जर का तुमची सुरुवात चांगली असेल तर मात्र शेवट देखील तेवढाच खास असतो फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन तुम्हाला पहिलंच इम्प्रेशन चांगल्या पद्धतीने टाकावं लागेल क्रीडांगणावरती बॅकफुटला जाऊन कव्हर करायचं होतं या बॉलला परंतु ऑप्टिक सोडले सकाळच्या सत्रामध्ये पंच आपल्याला कवायत करताना पाहायला मिळतील अंपायर सिग्नल इट्स अ व्हाईट बॉल श्री गणेशा झालं बॅटिंग टीमचं अतिरिक्त धावसंख्येना राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करत असताना मागचे 2 चेंडू अगदी परमेश जी आपण पाहिलं तर सुरक्षित पिचिंग केले आणि त्यानंतर मात्र एक अतिरिक्त बॉल बॅकफुटला जाऊन या बॉलला कव्हर पॉइंटच्या वरून उडवायचा होता परंतु आणखीन एक स्क्वेअर मारा आणखीन एक अतिरिक्त दैव देतं आणि कर्म नेतं अशी म्हण आहे आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय की काय क्रीडांगणावरती कारण की पहिले 2 बॉल सुरक्षित टाकलेत आणि आता अतिरिक्त चेंडूंची मात्र पूर्तता करतोय बॅटिंग क्रमांक आपण पाहिला तर एक कपिल कोहली अजूनही अकाउंट ओपन नाही आहे परंतु त्या अकाउंटला मात्र अगदी बोनसच्या स्वरूपामध्ये ज्या पद्धतीने धावसंख्या द्यावी ती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय नवनाथ घर स्मृती चषकामध्ये सकाळच्या सत्रामध्ये तमाम पेनवासियांचं करूयात पुन्हा एकदा मोस्ट वेलकम ऑन साइडला लॉफ्ट केलं या बॉलला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल जिथे क्षेत्ररक्षक उचलणार फेकी करणार तत्पूर्वी एकेरी धावेचं समीकरण अकाउंट ओपन झालं बॅट्समन क्रमांक 3 वरती आपण पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती मात्र आता बॅटिंग लाईन मध्ये आपण पाहिलं तर अकाउंट ओपन करत असताना आपण पाहतोय कपिल कोहलीला एका धावेनं अकाउंट ओपन केलं 3 बॉलच्या समाप्तीनंतर बॅटिंग टीमची धावसंख्या लॉस ऑफ 0 विकेट इन 3 रन्स स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला ऑन साइडला बॉल अगदी बघलं तर काय घडलं अतिघाई आणि संकटात नाही क्षेत्ररक्षक चाच पडले आणि तदनंतर मात्र बॉल चाललाय सीमारेषा बाहेर पहिला प्रारंभिक चौकार अगदी आपण पाहिलं तर बऱ्याचशा अवधीनंतर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला कारण की नशिबानं दिलेला हा साथ नशिबाचा चौकार बॅटिंग लाईनअप मध्ये स्लोवर 1 बॉल यावरती मात्र चाच पडत राहिले आधीच समीकरण बनवलं होतं की डोपा टेकून शॉट खेचायचा होता परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर ते जाणलं गोलंदाज रोहित पाटीलला आणि कमबॅक केलं अगदी 5 बॉलची समाप्ती होत असताना बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 7 धावा अमित मात्र केलतोय तब्बल 2 बॉल आणि 4 धाव्यांवरती लोअर फुल टॉस बॉल त्याला मात्र कव्हर करायचं होता परंतु पाहता पाहता 1 रन्स कंप्लीट एका धावेनंतर समीकरण बदललं बॅटिंग टीमची धावसंख्या 1 षटकाच्या अखेरीनंतर बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 8 धावा पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असणाऱ्या संघानं बनवल्यात 8 धावा त्यामध्ये आपण पाहिलं तर 1 चौकार आणि 2 अतिरिक्तची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या तदनंतर जाऊया डीजे मास्टर कडे सुमधुर संगीतासाठी पेन ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर का आपण विचार केला तर प्रचंड क्रेज क्रिकेटची आवड कोणत्या गावामध्ये असेल तर ती म्हणजे वरेडी आणि आमचे वरेडीचे लाडके प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना आमची विनंती असेल आपण प्रमुख व्यासपीठावर यायचं आहे त्याचप्रमाणे कळवे गावाचे समर्थक असतील त्यांना देखील आमची विनंती असेल रामवाडीचे जे समर्थक आलेले आहेत त्यांना देखील आमची विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये यावं इन ॲट नंबर 2
आल्या आल्या घुटना टेक तमाशा देख पहिला प्रारंभिक षटकार बॅट्समॅन नंबर आपण पाहिला तर अमित मात्रेच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक षटकार. अगदी आपण पाहिलं तर खूप चांगला फटका कन्वर्ट केला. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या डोक्यावरून या बॉलला फेकून दिला. ज्या पद्धतीनं बॉलची पिचिंग केली, बॉलला जाणलं की स्लोवर वन आहे, लगेचच फ्रंट फुटवर मात्र घुटना टेकला आणि त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने या फटक्याला कन्वर्ट केला. अमित मात्रेच्या बॅटमधून अदिश वरती चढवलेला पहिला हल्ला. इनॅट नंबर 2 चा गोलंदाज बॅकफुटला गेले, पॉइंटला चिरत असताना आणखीन एक नेत्रदीपक पुस्तकी फटका अनुभवत असताना तू शेर तर मी सव्वा शेर, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिला गोलंदाजी करत असणाऱ्या टीमचा, परंतु येणाऱ्या 2 बॉलवरती त्यावरती मात्र मनोवैज्ञानिक जे दडपण होतं त्या दडपणावरती मात्र रामवाडी टीमनं मात्र अगदी पाणी पेडलंय. अगदी आपण पाहिलं का आम्ही एवढ्या दुरून आज या अमरापूर विभागामध्ये आलोत आणि या अमरापूर विभागामध्ये येत असताना मात्र आम्हाला आमचा खेळ मात्र इथं साध्य करायचं आहे. त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. अमित मात्रेच्या बॅटमधून येणाऱ्या धावा, अगदी पॉइंटला एक पुस्तकी फटका, जो क्रिकेटचा क्लास अनुभवला तो मात्र नेत्रदीपक होता. आणखीन एक स्लोवर वन बॉल क्रॉस बॅटेड फटका केल्याचा होता, टायमिंग मिस झालं नाही आणि त्यानंतर मात्र एकेरीला दुहेरीमध्ये करत असताना नकार दिला बॅट्समन नंबर 1 कपिल कोहलीनं. अगदी आपण पाहिला तर बॅटिंग टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती 19 लॉस ऑफ दी 0 विकेट, 19 बिनबाद 19 ही जमेची बाब आहे मित्रांनो. आणि त्यानंतर मात्र बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये पहिली प्रारंभिक जोडी मात्र सध्याच्या घडीला मात्र सुस्थितीमध्ये आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमधला आपण पाहिला तर तिसरा बॉल समाप्त होत असताना एकेरी धावेच्या समीकरणानंतर बॅटिंग टीमनं बनवल्यात 19 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटनं स्लोवर वन बॉल, त्यावरती मात्र हा प्रहार चढवला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकेरी धाव कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट होत असताना बॅटिंग टीमनं बनवल्यात तब्बल 20 धावा. 2 दशक कंप्लीट झालेत बॅटिंग करत असणाऱ्या, प्रारंभिक खेळ करत असणाऱ्या, पहिल्या इनिंगच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असणाऱ्या पेन रामवाडी संघाच्या. अगदी आपण पाहिलं तर हाईट फॅक्टर मध्ये पकडला गेलाय पंचांना. इथं मात्र बीमरचा बॉल आता उघडा डोले पहा नीट, समोर आहे फ्री हिट आणि स्ट्रायकर एंडला कोण असणार आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर कपिल कोहली जो इनॅट नंबर 1 वरती आलाय, ज्याच्यावरती मात्र आत्मविश्वास दर्शवलाय. ड्रिंक आपण मैदानामध्ये घेऊन जायचं, थोडीशी दुखापत झालेली आहे पहा, बॉल त्याच्या शरीरावरती ब्रश झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर थोडीशी इजा मात्र त्याला सकाळच्या सत्रामध्ये जाणवते. थोडं पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं. मी विनंती करेन 12th मॅन रामवाडी टीमचा 12th मॅन मैदानामध्ये जाईल पाणी घेऊन. तत्पूर्वी आपण पाहूयात या मॅचचा लेखाजोगा. अगदी पाहिलं तो 4 बॉलमध्ये कपिल कोहली खेळतो अद्यापपर्यंत 2 धाव्यांवरती आणि त्यानंतर मात्र इनॅट नंबर 2 अमित मात्र खेळतोय वैयक्तिक 17 या धावसंख्येवरती. रोहित पाटीलच्या गोलंदाजीचा विचार केला तर आपण पहिले 2 बॉल अगदी सक्षमरित्या फेकले, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती आपण पाहिलं तर अतिरिक्त बॉल पिचिंग केले. अगदी आपण पाहिलं तर 5व्या बॉलवरती 1 धाव दिली, 4थ्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार आला आणि त्यानंतर मात्र ओव्हर कंप्लीट होत असताना शेवटच्या बॉलवरती 1 धाव खर्च केली. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहिलं तर 22 लॉस ऑफ दी 0 विकेट, 22 धावा बिनबाद, ही जमेची बाब आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी वर्डी आणि त्याच्या समवेत असतील गावदेवी भाल. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण पहिला ऑफिशियल कॉल असेल आपल्याला की इनिंग्स कंप्लीट होण्यापूर्वी, इनिंग्स ब्रेकच्या पूर्वी आपण नाणेफेक साठी टॉस का बॉस या कक्षामध्ये उपस्थित व्हायचं. उघडा डोले पहा नीट, समोर आहे फ्री हिट
अगदी आपण पाहिलं तर त्या प्री हिट वरती मात्र डोळे उघडले नाही आणि सकाळचं सत्र आहे मित्रांनो. हवामान दमट आहे आणि त्या दमट हवामानाला मात्र तुम्हाला आता डिफेन्स करायचं आहे. गरम वातावरण कसं बनवायचं, नवरी मरो की नवरा मरो, परंतु प्रेक्षक वर्गाला जेवायला मिळावं, या पद्धतीचा खेळ मात्र क्रिकेट आहे. ऑन साईडला क्लिक केलाय, खूप चांगला फटका कन्वर्ट करत असताना परंतु फटका फसला गेलाय. इथून पहिला हादरा, पहिला मात्र धक्का बसेल बॅटिंग करत असताना. वर्धविनायक रामवाडी टीमला धावसंख्या आहे 22, लॉस ऑफ दी 1 विकेट. डीजे ठोक. दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या वाजवी केलीनंतर बॅटिंग टीमला पहिला धक्का बसलाय. बॅटिंग करत असणारा पहिला हादरा आपण पाहिला तर डगआउट मध्ये जाताना दिसतील कपिल कोहली पुरेसं योगदान देता आलं नाही. तब्बल 5 बॉलचा खेळ केला आणि धावा जमवल्यात. 6 बॉलचा खेळ केला आणि फक्त 2 धाव्यांचं योगदान दिलंय. परंतु क्रीडांगणावरती अजूनही तट धरून अमित मात्र मॅनंटे फ्लॉवर प्लेचे बंधनकारक षटक संपल्यानंतर मात्र एक चांगला खेळ स्लॉक षटकांमध्ये जमवेल का हा प्रश्नचिन्ह आहे. कारण की पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना बॅटिंग टीमला मात्र धावांची खूप मोठी गरज आहे. कारण की समोर आपण पाहिलं तर कलवे संघ देखील तेवढा ताकद आहे आणि या कलवे टीमकडे जरी रायगडमध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण कलवे टीमचा समावेश पाहत असतो. पेन विभागामधून बिलॉंग करत असताना पनवेल पट्ट्यामध्ये देखील बऱ्याच वेळा या संघाचा खेळ मात्र चांगला राहिला आहे. परंतु आज या जोहे निगरीमध्ये अर्थातच पेन विभागातील अमरापूर क्षेत्रातील आपण पाहिलं तर ही क्रीडा नगरी आहे आणि त्या जोहे विभागाच्या या क्रीडा नगरीमध्ये कसा खेळ सजवेल. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह करायचा होता परंतु खोलवा टप्प्याचा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. इनॅट नंबर 2 वरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं आदेश पाटीलचा समावेश झाला होता आणि तदनंतर आता 3ऱ्या क्रमांकावरती रोहित पाटील वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना मॅनंटे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. परंतु हे स्लॉक षटकांमध्ये मिडल ऑर्डरचं षटक आहे. ऑन साईडला क्लिक केलाय, बॉल थांबणार नाहीये परंतु थांबवावा लागेल कारण की विकेट कोणाची आहे. परतीचा प्रवास करावा लागेल. एक मोठी केली संपुष्टात येईल. बॅट्समन नंबर 2 जातील डगआउटच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं तर 9 बॉलमध्ये जमवल्या तब्बल 17 धावा. एक मोठी विकेट. फुल टॉस पद्धतीचा बॉल त्याला मात्र लॉंग ऑफच्या अगदी लगत साईड स्क्रीनच्या बाजूनं फेकून द्यायचा होता. परंतु आपण पाहिलं तर इथे काय झालं, टायमिंग जज झालं नाही. ताकदीचा वापर केला गेला. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर का युक्तीने एखादं युद्ध लढाल ना तर मात्र त्या युद्धाला मात्र विजय मिळाल्याशिवाय तुम्ही कधीच माघारी परतणार नाही. परंतु एक चांगली केली संपुष्टात आल्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाज क्रमांक 3 रोहित पाटील मात्र खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय. बॅटिंग टीमला मात्र थोडेसे धक्के देतोय. तू चल तो मैं आया. पहिला गडी बाद झाला. धावसंख्या होती तब्बल आपण पाहिलं तर 22 आणि दुसरा गडी देखील 22 या धावसंख्येवरती मात्र क्रीडांगण सोडत असताना पहिली प्रारंभिक जोडी मात्र डगआउटच्या आश्रयाला गेल्यानंतर नवीन बॅट्समन अक्षय पाटील आणि त्याच्या समवेत आपण चेतन घरतला पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहिला असेल की खूप चांगला बोलबाला राहतो. परंतु पहिल्या बॉलवरती मात्र मी आता पूर्णपणे सेट झालोय या पाटा विकेटवरती गोलंदाजी करण्यासाठी आणि त्याच पद्धतीने मात्र अचूक बेदकता वेगावरती मात्र स्वार आहे. गुणवत्तेनं आणि गुणवत्ता भरलेली आहे आणि त्या गुणवत्तेच्या जोरावरती वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज क्रमांक 3 रोहित पाटील आपल्या खांद्याचा वापर करतोय. पहा गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू आदळणार होता. तत्पूर्वी मात्र या बॉलला मात्र उचललं गेलं. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना आपण पाहतोय काय घडलं तिथे. अगदी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्यात.
2 धावेच्या मदतीनं मात्र धावफलकावरती धावा आहेत तब्बल 24 धावा. 2 बाद 24. पहिली प्रारंभिक जोडी फुटल्यानंतर आपण पाहिलं तर 2 धक्के भेटले आणि त्यानंतर मात्र धावांना अंकुश लावला होता गोलंदाज रोहित पाटीलनं. तो अंकुश मात्र फेटाळलाय. बॅट्समन नंबर आपण पाहिलं तर चेतन खरत इन ॲट नंबर 4 वरती आलेत. 2 बॉल आणि 2 धाव्यांचं एक चांगलं समीकरण बनवलंय. परंतु मिडल ऑर्डरमध्ये येत असताना चांगली खेळी करणं फर्स्ट डाऊनच्या फलंदाजानंतर अगदी आपण पाहिलं तर चांगला खेळ करावा लागेल अक्षय पाटील आणि चेतन खरत या फलंदाजांना. पहा एकेरीचं रूपांतर दुहेरी काय चाणक्यरीती आहे. जर का तुम्हाला ही चोरटी धाव आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट व्हायला नक्कीच काही कमी नाहीये. खूप चांगल्या पद्धतीनं चपळाई दाखवली. हरणाची गती दर्शवली गेली आणि चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली. अगदी एकेरीचं रूपांतर सहजरित्या मात्र दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. ओव्हर आपण पाहिला असेल की ज्या ज्या वेळेस वरच्या बाजूने थ्रो केला जातो त्या त्या वेळेस मात्र पिचकडे स्लो बॉल येतो आणि त्याचाच फायदा मात्र नॉन स्ट्रायकर एंडला असणाऱ्या अक्षय पाटीलनं उचलला आणि त्यानंतर मात्र 2 धावेच्या मदतीनं 26 धावा धावफलकावरती आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर करायचा होता. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र यॉर्कर बॉलच्या डिलिव्हरी नंतर षटक क्रमांक 3 समाप्त झालं. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल लॉस ऑफ 2 विकेट इन 26 रन्स. 2 बाद 26 धावा. डीजे वाजव गाणी. डीजे पहा नेक्स्ट मॅच गावदेवी वरेडी संघाची आहे आणि या ठिकाणी लेजंड क्रिकेटर कुमार पाटील आणि जानू कोहली खरं तर हमरापूर विभागाचा एक कोहिनूर हिरा जानू कोहली या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मी विनंती करेल या दोन्ही स्टार खेळाडूंना की आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यावं. कुमार पाटील वरेडी आणि जानू कोहली. धावफलकावरती धावा आपण पाहिला तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ड्रिंक ब्रेक नंतर आपण पाहिलं तर प्रगती पटलावरती धावा तब्बल 26 धावा. 2 बाद 26. खूप चांगला खेळ दोन्ही संघ करतायत सकाळच्या सत्रामध्ये. पहा जे अतिथी मान्यवर आपले इथे उपस्थित आहेत जानूजी कोहली आणि त्यांच्या समवेत कुमार दादा या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करा. मोस्ट वेलकम. स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती चषक अर्थातच आपण पाहिलं तर मैत्री चषक 2024 मध्ये तमाम क्रीडा रसिक क्रिकेट प्रेमी आणि त्याचबरोबर क्रिकेटचे दर्दी मायबाप अर्थातच प्रेक्षक वर्गाचं करूया पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर ड्रिंक ब्रेक समाप्त झाल्यानंतर इन ॲट नंबर 4 वरती किरण पाटील बॅकफुटला गेले. त्यानंतर मात्र डीप फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. अगदी ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडून केलाय. हवाई सबर षटकार. ऑन साईडला सफल झाले आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर बॉलची दिशा निवडली आणि त्या दिशेला मात्र छोटा पॅक बडा धमाका अक्षय पाटील का मला फर्स्ट डाऊनला पाठवलं जातं आणि त्या फर्स्ट डाऊनच्या खेळीमध्ये मी काय खेळ करायला हवा त्या पद्धतीनं मात्र क्रीडांगणावरती खेळ करतोय. शरीराचा रंग पाहिला तर अगदी विराट कोहलीच्या रंगासारखा रंग आहे आणि त्याच पद्धतीनं मात्र क्रीडांगणावरती या मॅचमध्ये मात्र सामोरे जातील का हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु पहिल्याच बॉलवरती वाघाची डरकाली फोडत असताना छत्रपतींचा छावा ठोकतोय 6 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु काय झालं दैव देता आणि कर्म नेता. आधीच सरळ बॅटनं धावा येत आहेत परंतु मात्र बॅट आडवी केली आणि त्यावरती मात्र पाणी फेडलं गेलं. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय परंतु आपण पाहिलं ना सर की कधी कधी असं घडतं की टेनिस बॉल क्रिकेटवरती एकेरी दुहेरी धावेला जास्त महत्त्व दिलं जात नाहीये. परंतु आजचं पटल टेनिस क्रिकेटचं असं आहे की ज्यामध्ये बऱ्याचशा मात्र खेळाडूंचे स्वप्न साकार झालेले आहेत. इथे मात्र ऑप्सिक सोडतोय अगदी ऑप्सिकच्या बाहेरून पिसिंग केला आणि त्यानंतर पंचांनी स्वेअर घोषित केला. अतिरिक्तच्या मदतीनं धावपटलावरती धावा लागतील तब्बल 1 धावपटलावरती धावा आहेत तब्बल 33 लॉस ऑफ दी 2 विकेट 33 धावा.
किरण पाटीलचा फुल ऑन पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र दिशा दिली, बॉल चाललाय काऊ कॉर्नर आणि मिड ऑनच्या मधोमध. अगदी एक धाव कंप्लीट होत असताना बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 34 धावा. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना रामवाडी पेन टीमला आपण पाहतोय आणि या मैदानामध्ये मात्र धावपटलावरती कमीत कमी पहिल्या सत्रामध्ये 50 ते 55 धावांचं लक्ष उभं राहावं लागेल. त्या 50 ते 55 धावांना सामोरं जात असताना अगदी आपण पाहिलं तर अमित म्हात्रेने बनवल्या तब्बल 9 चेंडूंमध्ये 17 धावा. कपिल कोहली मात्र पुरेसे योगदान देऊ शकले नाही, परंतु येणारे 2 फलंदाज मात्र टीमला कशा प्रकारे तारणार ठरतील हे पाहणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट मॅच गावदेवी वर्डी आणि त्यांच्या समवेत गावदेवी भाल दोन्ही टीमच्या संघनायकाला ऑफिशियली दुसरा कॉल आहे. फर्स्ट इनिंग समाप्त होण्यापूर्वी आपला संघनायक या टॉस का बॉस अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला उपस्थित व्हावं लागेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं मारा करायचा, तो टॉपिंग एज लागले आणि इथे मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. आणखीन एक फलंदाजाला रणसंख्या आहे स्कोर कार्ड वरती तब्बल 34 धाव्यांवरती. धक्का क्रमांक 3 बॅट्समन नंबर जातील डगआउटच्या आश्रयाला चेतन करत. की परतीचा प्रवास करावा लागला बॅट्समन नंबर 4 चेतन घरतला. किरण पाटील कम बॅक करतो या क्रीडांगणावरती, कारण की पहिल्या बॉलवरती असं वाटलं होतं षटकार ठोकल्यानंतर की धावसंख्या चांगली मात्र सजवेल, परंतु जी स्ट्राईक रोटेट झाली त्यानंतर मात्र चित्र कायापलट केलं. गोलंदाज क्रमांक अगदी आपण पाहतोय की 4था किरण पाटील मात्र त्याच्या घडीला मात्र 4 चेंडू पिचिंग केलेत आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा खर्च करत असताना आपण पाहतोय. अमित राणे ओ हो छत्रपतींचा छावा ठोकतोय 6 धावा. आल्या आल्या प्रेक्षक वर्गाच्या भेटीसाठी एक दमदार स्ट्रोक. षटकार अर्धशतक अगदी आपण पाहिलं असेल की खूप फास्टेस्ट मारणारा हा खेळाडू, त्याचा सॉन्ग आपण ऐकला असेल विश्वजित मात्रे अभ्या. 9 बॉलमध्ये 54 धावांची इनिंग साकारली होती उसार्लीच्या क्रीडांगणावरती, परंतु हा देखील त्याच पद्धतीचा खेळाडू आहे. कधी ऑन साइडला तर कधी ऑफ साइडला. आणखीन एक क्रॅकिंग डायव्ह, 1 बाउन्स ओव्हर द रो. षटक समाप्तीनंतरचा हा चांगला संदेश. चौकार आपण पाहिलं तर या चौकाराच्या समाप्तीनंतर बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 44 धावा. खूप चांगले फटके डगआउट मधून ज्या पद्धतीनं सेट होऊन आलाय अमित राणे. मिडल ऑर्डरचा फलंदाज कसा असावा, हार्दिक पांड्यासारखा असावा आणि त्याच पद्धतीनं मात्र क्रीडांगणावरती खेळ करत असताना अमित राणेला पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं, परंतु शेवटचं षटक स्लॉग षटक एंड ऑफ दी फर्स्ट इनिंगच्या पहिलं षटक आणि त्या पहिल्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी करेल, संघनायकांना दर्शवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला साजेसा खेळ करेल का पल्लव पाटील क्रीडांगणावरती दाखल होत असताना. इन ॲट नंबर 5चं फॉर्मॅट आहे आणि त्या 5व्या क्रमांकावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय अक्षय पाटील, ज्यानं मागच्या ओव्हर्समध्ये पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता. तो क्रीडांगणावरती एक स्लॉक षटकामध्ये स्ट्रायकर एंडला आहे आणि त्याच्याकडे मात्र आता रामवाडी टीमच्या पूर्णपणे मात्र अशा पल्लवीत असतील, कारण की या खेळाडूकडे क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र आता क्रीडांगणावरती मात्र दाखवावी लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे आणि या पहिल्या इनिंगमध्ये आपल्या टीमला मात्र सावरवायचे दुसऱ्या डावामध्ये, तर ते डाव मात्र आता चांगल्या पद्धतीनं मात्र समोर जावं लागेल. गोलंदाजी करत असणाऱ्या गोलंदाज पल्लव पाटीलला रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना पॅडवरती आदलला लाऊडली अपील आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर मात्र एक चिकी सिंगल्स रन्स कंप्लीट करत असताना
बॅटिंग टीमला मिळतील एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आणि या एका धावेच्या मदतीनं धावपटलावरती धावा आहेत 45 धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असणाऱ्या वर्धविनायक रामवाडी टीमची धावसंख्या आपण पाहतोय. पल्लव पाटील पहिला बॉल आपण पाहिला तर सक्षमरित्या पिचिंग झाला आणि त्यानंतर मात्र सायकल एंडला आपण पाहतोय की अमित राणे ज्याच्या बॅट मधून पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके ऑन साइडला क्लिक केलाय. बॉल येतोय सरळ समालोचन कक्षाच्या समोर. यूज इट बिग सिक्स मोठा प्रहार षटकार. पहिल्या 3 बॉलवरती आपण पाहिलं तर 3 मोठे फटके फेकत असताना आपण पाहतोय बॅट्समन नंबर 5 अमित राणे ज्याच्या बॅटचा बोलबाला आपण पाहतोय डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि खूप चांगली मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. पहिला फटका आपण पाहिला तर मिड विकेटला, त्यानंतर आपण पाहिलं की डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि आता बघतोय की डीप स्क्वेअर लेगला. पहा प्रेशर प्रेशर मनोवैज्ञानिक दडपण स्लॉकच्या षटकामध्ये जे फटके पडतायत त्या फटक्यांवरती मात्र मुभा आहे आणि ते फटके मात्र मनोवैज्ञानिक दडपण वाढवतील गोलंदाजाचं. पल्लव पाटील वरती प्रेशर टाकला जातोय. पहिला षटकार खाल्ल्यानंतर मात्र आपण पाहिलं की थोडंसं मनोवैज्ञानिक दडपण वाढलंय. स्लॉक षटक आहे आणि त्यामध्ये मात्र अमित राणेने टोकलेला षटकार तितकाच महत्वाचा. धावपटलावरती धावा आहेत तब्बल. अर्धशतक कंप्लीट झाल्यानंतर 52 धावा. फुल ऑन पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला बॅक टू बॅक दुसरा षटका. आणखीन एक मोठा पार बिग 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 हिट षटकार. चुका तुम्हाला मात्र द्वितीय सत्रामध्ये खूप मागण्या ठरतील कारण की फुल ऑन पद्धतीचे चेंडू सेट झालेला बॅट्समन समोर अमित राणे ज्याची बॅट फक्त षटकार चौकारांची हवा बोलतीये त्या फलंदाजासमोर तुम्ही करताय त्या चुका मात्र तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये धावांचा पाठलाग करत असताना खूप मागण्या ठरतील. आणि या चुकांवरती जर का तुम्हाला पुनरावृत्ती पाहायला मिळाली तर मात्र मनोवैज्ञानिक दडपण आणखीन देखील वाढला असेल. परंतु यावेळेस मात्र स्वतःला सावरवावं लागेल. टीमनं दाखवलेला विश्वास संघनायकानं दिलेली जबाबदारी आता तुम्हाला पूर्ण करायची आहे. पल्लव पाटील पुन्हा एकदा सज्ज आहेत ओव्हर द विकेटनं. ऑप्टिकच्या बाहेरून पिचिंग होत असताना आणखीन एक अतिरिक्तची धाव. मनोवैज्ञानिक दडपण प्रेशर प्रेशर आणि प्रेशराइज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. क्रीडांगणावरती धावा धावपटलावरती आपण पाहिलं तर तब्बल 39 धावा 59 लॉस ऑफ दी 3 विकेट 59 धावा धावपटलावरती आहेत. स्मशाल शांतता बॅक टू बॅक 3 सिक्सेस मारतोय की काय हा प्रश्नचिन्ह. मात्र त्याला पूर्ण विराम देत असताना परतीचा प्रवास करावा लागेल. कमबॅक केलाय गोलंदाज पल्लव पाटीलनं. अमित राणे तब्बल वैयक्तिक आपण पाहिलं तर 22 धावांची इनिंग समाप्त करून क्रीडांगण सोडत असताना आपण पाहतोय टोक डीजे. खेळाडू आहे आणि या 40+ खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. काय जबरदस्त फटकेबाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. यस थँक्यू परमेशजी. फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट. तुमचा अनुभव तुम्हाला मात्र क्रीडांगणावरती दर्शवत असतो की मी काय आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं की अमित राणेची बॅट क्रीडांगणावरती फक्त आणि फक्त मोठे फटक्यांची मुभा बोलत होती. त्याला मात्र पूर्ण विराम दिलाय. थोडंसं मनोवैज्ञानिक दडपण वाढलं होतं गोलंदाज पल्लव पाटील वरती परंतु त्या दडपणाला सामोरं जात असताना एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल क्रीडांगणावरती. कमबॅक क्रिकेटचं क्षेत्र तसं आहे कधी बाजी इधर ते कधी बाजी उधर. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. पल्लव पाटील ओव्हर द विकेटनं खोलवा टप्प्याचा बॉल त्याला मात्र खोदून काढायचा होता. आणखीन एक सिंगल्स पॉइंटच्या रिझन मध्ये बॉल दाखल झालाय आणि त्यानंतर एका धावेच्या मदतीनं धावपटलावरती धावा तब्बल 60 धावा कंप्लीट होत असताना बॅटिंग टीमनं मात्र खूप चांगल्या पद्धतीनं धावसंख्येचा पाठलाग केला पहिल्या सत्रामध्ये. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील एक बॉलचा खेळ बाकी आहे. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हरच्या पहिल्या आणि शेवटच्या बॉलचा मात्र आता सगळ्यांना मात्र लक्ष असेल अक्षय पाटील वरती ज्यानं एक षटका ठोकलाय परंतु दुसरा षटका ठोकेल का. लास्ट बॉल आहे
बॅटची कडा घेतली आहे तिथे मात्र आपण पाहिलं तर फ्लाय स्लिपला या बॉलला गॅदर केलं गेलं. एक चिक्की सिंगलच्या मदतीनं इनिंग्स कंप्लीट होत असताना बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 61 धावा बनवाव्या लागतील. 30 बॉल आणि 62 धावांचं आव्हान ठेवलंय ते मात्र बॅटिंग करत असणाऱ्या टीमनं. वर्धविनायक रामवाडी टीमनं मात्र कलवे टीम समोर ठेवलेली ही भली मोठी धावसंख्या आणि त्या धावसंख्येला सामोरं जात असताना मायक्रोफोनवरती इन्व्हाइट होतील म्हणजे परम मित्र, अर्थातच ज्यांच्या नावामध्ये परम आहे ते परमेशजी पाटील. थोडं थांबवतोय तुम्हाला. आपण टॉस साठी जाऊया. सेकंड मॅच, चौथ्या दिवसातील दुसरी लढत, बिग फाईट या ठिकाणी पाहायला मिळेल. गावदेवी भाल संघाच्या अगेन्स्ट टीम गावदेवी वरेडी. इट्स अ बिग फाईट. एका बाजूला कर्णधार राहुलला आपण पाहणार आहोत आणि वरेडीचं नेतृत्व करताना आदेश. चला कॅप्टन प्लीज. वरेडी टीमचा कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. जरूर अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये मागच्या 2 सीझन मध्ये ज्यांचा संघ होता, अर्थातच टीम केडी एंटरप्राइजेस कलवे, त्या टीमचे ओनर आणि त्यांचा आयकॉन खेळाडू देखील वरेडी गावातीलच होता, कुमार पाटील. कृणाल पाटील यांचा हा संघ आपण अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये पाहिला. आदेश च वेलकम करूया, टॉस करूया या ठिकाणी आपण. बेस्ट ऑफ लक. भाल संघाला शुभेच्छा देऊया आपण आणि वरेडी संघाला शुभेच्छा देऊया. टॉस करतील कृणाल पाटील. हेड अँड टेल. हेड इज अ कॉल बट इट इज अ टेल. टॉस जिंकलाय गावदेवी भाल संघाने. राहुल, महत्वाचा टॉस होता. सकाळचं सत्र आहे त्यामुळं टॉस तर महत्वाचा होताच, पण आम्ही फिल्डिंग चॉईस केली. क्षेत्ररक्षण निवडलंय. खरं तर हमरापूर विभाग तुझ्या टीमसाठी खूप लकी आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुझ्या टीमला इकडे पारितोषिक बक्षिसं मिळालेले आहेत. आज पुन्हा एकदा नवीन वर्षाची सुरुवात, नवीन सीझनची सुरुवात करत असताना कसं वाटेल तुला इकडे येऊन आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धेबद्दल तर मला खूपच आनंद आहे. एवढ्या मोठ्या ग्राउंडवर खेळण्यासाठी मला संधी दिली, त्यामुळं दिगंबर नागे आणि त्यांचे सहकारी त्यांचं मी धन्यवाद देतो. आणि हमरापूर विभागाचं बोलल्यानंतर मी म्हणजे भरपूर टुर्नामेंट इकडे केलो, बहुतेक तरी बक्षीस पात्रच खेळलोय आम्ही. आणि मला वाटतं की लास्ट टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये पण ह्या ग्राउंडवर आम्ही बक्षीस पात्र झालोय. त्यामुळे मला असं वाटतं की आता पण आम्ही बक्षीस पात्रच खेळू असं मला वाटतंय. बरेचसे प्रेक्षक लाईव्ह सामना पाहत आहेत, बरेचसे प्रेक्षक मैदानावरती आलेले आहेत. त्या तुझ्या सर्व समर्थकांना, सपोर्ट्स स्टाफला आणि सर्व तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील की आज कशा प्रकारचा खेळ भाल टीम कडून पाहायला मिळेल? आम्ही नक्कीच चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू, पण मला तरी वाटते माझ्या बरोबर जे काम करतात ते बहुतेक जण गोव्याला आहेत. मला तुमचा नंबर घेतलेला आहे, त्यांनी सांगितलं की मी फोन लावेन. नक्कीच गणेश, अनिकेत, आतिश, साजन हे लोक वगैरे बसलेले आहेत, ते करून लाईव्ह मॅच बघतायत. धन्यवाद. HSC भाल फार जुना संघ. HSC भाल संघाबद्दल काय जुन्या आठवणी? बऱ्याच काही जुन्या आठवणी आहेत. मला वाटतं मी एवढा लहान होतो तर मी लहानमध्ये बॅटी सांभाळायला जायचो असा. पण आता वेळ बदलत असतो. 40+ झालेत अर्धे प्लेयर. संतोषदा आहे, सुधीरदा आहे, भरपूर प्लेयर होऊन गेलेत. पण नक्कीच आम्ही त्यांच्या पावलानं नक्की ठेवू. आदेश, टॉस भरपूर महत्वाचा होता. टॉस असं म्हणतात की ते कोणाच्या हातामध्ये नाहीये. आता तुला फलंदाजी करायची आहे, काय टार्गेट असेल? टार्गेट असं काय नाही, आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. वरेडी गाव म्हटलं ना की प्रचंड प्रेक्षक आणि क्रिकेटची भरपूर आवड ह्या गावामध्ये आहे. तुझ्या प्रेक्षकांना, तुझ्या समर्थकांना काय सांगशील? त्यांना काय नाही, त्यांचं ज्या कॉन्फिडन्समुळे आम्ही खेळतो, ते जे साथ देतात ते चांगलं आहे आमच्यासाठी. अजून आमचा कॉन्फिडन्स वाढतो खेळण्यासाठी. बरं वाटतं. तुला आणि तुझ्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले. खरं तर ह्या लॉसमध्ये सोनखार संघ होता,
परंतु काही कारणास्तव तो संघ पाहायला मिळत नाही आहे. सो तुला प्रवेश मिळाला, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. पहिल्यांदा मी दिगंबर नागे यांचं आम्हाला एंट्री दिली खेळण्यासाठी, त्याला धन्यवाद बोलेन. झाले तुम्ही झाले तरी तुमच्यामुळे पण आम्हाला एंट्री मिळाली, तर तुम्हाला पण धन्यवाद बोलेन. Thank you so much. News from toss box. गावदेवी भाल win the toss. They have decided to field first. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलंय. सन्माननीय डॉक्टर मिलिंद दादा पाटील दादांना आमची विनंती असेल आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यावं. खरं तर क्रिकेटची प्रचंड आवड दादांना आहे. मिलिंद दादांना आमची विनंती असेल, दादांचं शुभागमन या ठिकाणी होतोय. दादांचं मोस्ट वेलकम या ठिकाणी आपण करूया. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टार्गेट सेट केलंय या ठिकाणी वरद विनायक रामवाडी या संघाने. टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये 62 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. ऑन स्ट्राईकला असेल महेंद्र पाटील. फुल टॉस, अप्रतिम फटका, पॉवर एलिव्हेशन त्या ठिकाणी पाहायला मिळाली. वेलकम या ठिकाणी आलाय षटकार. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा. खूप चांगलं संगीत या ठिकाणी गोल्डन डीजे च्या माध्यमातून आपण ऐकलं, पण कमबॅक केलं. वेलकम सिक्सर आला. इनिंगच्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर गोलंदाजाने मात्र कमबॅक केलं. अर्थातच डॉट बॉल ऑन स्ट्राईकला. भजन सम्राट, खरं तर गायन क्षेत्रातील एक मोठं नाव, रायगड भूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं असे महेंद्र पाटील ऑन स्ट्राईकला. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. हा षटकार महेंद्र पाटील साठी. सन्माननीय अतिथी मान्यवर अमरजी म्हात्रे भालून बिलॉंग करत असताना या अतिथी मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं आहे. स्वागत आहे सन्माननीय अतिथी मान्यवर अमरजी म्हात्रे साहेब. आपलं स्वर्गीय नवनाथ स्मृती चषक अर्थातच मैत्री चषक 2024 मध्ये आपणास इन्व्हाइट करून आसनावरती ग्रहण करण्यासाठी विनंती करतोय. आणखीन एक लो फुल टॉस आहे डीप मिड विकेटला. तिकडे क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू मात्र जाईल. वन बाउन्स इन टू द डिफेन्स. 4 रन्स. थँक्यू. पहा 40+ चा खेळाडू आहे, परंतु घाट घाट का पाणी पी के आया है. भरपूर स्पर्धांचा अनुभव आहे. महेंद्र पाटील या का खेळाडूचा तुम्ही जर विचार केला, त्याची हिस्ट्री जर का आपण पाहिली असाल, ऐकली असाल, तर या खेळाडूने प्रचंड प्रभावित केलंय. मग गोलंदाजी असेल, त्याची फलंदाजी असेल. पहा गावदेवी कलवे ए टीम मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. आणि मी तर असं म्हणेल की शेर कितना भी बूढ़ा हो जाए घास नहीं खाता है, वो शिकारी करता है. आणि महेंद्र पाटील त्यातील एक खेळाडू आहे. अप्रतिम फटकेबाजी. आघाडीच्या पहिल्या षटकावर आक्रमण केलंय महेंद्र पाटीलने. चांगला फटका डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑफला गोलीच्या वेगाने चेंडू मात्र जाईल सीमा पार. चौकार. क्या बात है. 20 रन्स. 20 धावा धाव फलकावर या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. धावा धाव फलकावर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ऑन असताना सुरेख सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. पॅडवर फेकलेला चेंडू फ्लिक
फटका स्पेलिक पंचांच्या रिझनमध्ये चेंडूला फील्ड होईल, रन्स मिळेल एक सिंगल. आणि पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा पाठलाग करत असताना टीम कलवे 11 संघाची धावसंख्या असेल 21, 21 धावा, लॉस ऑफ 9 विकेट. कोणते विकेट न गमावता 21 धावा धावफलकावर ड्रीम स्टार्ट. पण जर का तुम्ही धावांचा पाठलाग करताय, रन चेस करताय, सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला एक चांगली सुरुवात मिळणं अतिशय महत्वाचे आणि ती सुरुवात मिळाली. स्ट्राईक गोलंदाजावर केलेलं आक्रमण, सर्जिकल स्ट्राईक पाहायला मिळाली. प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवर नेण्यात आता यश मात्र आलंय आणि पण जर का असं सुरू राहिलं तर कदाचित 3 ते 4 षटकामध्ये सामना संपेल. परंतु असं म्हटलं जातं की जो पायाने चालतो तो अंतर गाठतो, जो डोक्याने चालतो तो ध्येय गाठतो. पण आता या ठिकाणी मास्टर माइंड क्रिकेट तुम्हाला दाखवावं लागेल. ही स्पर्धा मोठी आहे, तुम्हाला खेळ देखील मोठा दाखवावा लागेल. मॅच जिंकणं महत्वाचं आहे. इंडिव्हिज्युअल स्कोर, वैयक्तिक धावसंख्येपेक्षा सांघिक धावा या अतिशय महत्वाच्या. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज चंद्रकांत पाटील, लेजंड गोलंदाज या ठिकाणी बॅकफुटला आलं, जागा बनवली, लेटकटचा फटका, आउटफील्ड फास्ट आहे, लॉंग चेस त्या ठिकाणी सुरू आहे आणि बघता बघता चेंडू मात्र होईल फरार. डीप कव्हर पॉइंटला सीमा पार, चौकार. कपाली केशरी गंध, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. मुखाने एकच नामघोष, जगदंब जगदंब जगदंब. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृती देणारं खरं तर सुमधुर संगीत आपण ऐकलं. कमालीची सुरुवात, अप्रतिम स्टार्ट. या ठिकाणी 62 धावांचा पाठलाग करत असताना टीम कलवे 11 संघाची धावसंख्या 25 धावा. शॉर्ट पिच, शॉर्ट ऑन पूलचा फटका फसला हवेत, परंतु संधी देखील मिळाली. इकडे क्षेत्ररक्षणात जर का गडबड झाली तर मग सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होताना जरूर आपण पाहतोय. या दोन्ही टीमचा जर का आपण विचार केला तर 40+ चे खेळाडू अधिक आहेत. चंद्रकांत पाटील असेल, ऑन स्ट्राईकला फलंदाज महेंद्र पाटील असेल. धावसंख्या 2 पुढे जाईल, 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सकाळचं आहे सत्र, स्पर्धेचा आजचा चौथा दिवस. स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती चषक, मैत्री चषकाचं आयोजन. इकडे देखील लेटकटचा फटका आपण जरूर पाहू शकता. तदनंतर रन्स मिळेल एक सिंगल, स्ट्राईक रोटेट आणि ऑन स्ट्राईकला आता समोर असेल मकरंद पाटील. या खेळाडूची देखील भरपूर चर्चा राहिली आहे. मकरंद पाटील अमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या ऑक्शन सोहळ्यामध्ये देखील या खेळाडूवर भरपूर पॉइंटची बोली या ठिकाणी लावली गेली. तब्बल 10,000 पॉइंट्सची बोली या खेळाडूवर लावली गेली. अर्थातच ते पॉइंट्स डिसाइड करतात की हा खेळाडू किती महत्वाचा आणि किती इम्पॅक्टफुल असणार आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि जर का ह्या मैदानाचा इतिहास तुम्हाला जर ठाऊक असेल, काही वर्षांआधीच हे मैदान झालेलं आहे. खरं तर 1 ते 2 वर्षांचा इतिहास आहे, परंतु डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी उपयुक्त असं हे मैदान आहे. कारण की वाऱ्याचा वेग असेल, वाऱ्याची साथ असेल, डाव्या हाताच्या फलंदाजांसोबत आहे. समोरला स्टँड अँड डिस्पॅच, एक टप्पा घेऊन चेंडू मात्र जाईल डीप मिड विकेट झोन मध्ये. प्रेक्षकांच्या भेटीस सीमा पार, चौकार. अप्रतिम फटकेबाजी. एक शेर है तो दूसरा बब्बर शेर है. पण एका खेळाडूपासून बचावलं तर दुसरा समोर आलाय. शॉर्ट पिच आहे, फटका त्या ठिकाणी चेंडू हवेत आहे. कॅच अँड बॉलचा चान्स, होय पकडा तुम्ही. झेल जरूर निसटला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल. धक्का पहिला कलवे 11 ला. मकरंद पाटील डिपार्ट्स बॅक टू द पॅव्हलियन.
फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला, जिकडे मकरंद पाटीलला बाद करण्यात यश आलं. टीम वरद विनायक रामवाड या संघाला पुढचा खेळाडू इन ॲट नंबर 3 राज पाटील. राज पाटील अंडर 19 गटातून पुढे आलेला हा खेळाडू, आणि खरं तर या खेळाडूकडून देखील भरपूर अपेक्षा आहेत कलवे टीमला, कलवे गावाला आणि संपूर्ण हमरापूर विभागाला. पण खरं तर क्रिकेट करिअरच्या सुरुवातीलाच तुम्हाला इम्पॅक्ट क्रिकेटमध्ये देणं अतिशय महत्त्वाचं असतं. ज्या अर्थी मैदानाच्या बाहेर जर का आपण विचार केला तर सौरभ डॉन सारखा खेळाडू की ज्यांनी क्रिकेट करिअरची सुरुवात अगदी दमदार पद्धतीने केली, परंतु ती कंटिन्यू ठेवणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. होप्स खरं असं म्हणतात क्रिकेटमध्ये की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. जरूर त्याचा देखील फॉर्म परत येईल. शॉर्ट पिच आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, लॉंग लेगला चेंडू मात्र होईल फरार, सीमा पार, चौकार. शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त झालाय. 62 धावांचं लक्ष समोर असताना बॅटिंग करत असताना टीम गावदेवी कलवे 11 संघाची, क्षमा असावी, कलवे 11 संघाची धावसंख्या असेल 36 धावा. आता इक्वेशन असेल येणारे 3 षटक 18 चेंडू आणि 26 धावा. 26 धावसंख्येची आवश्यकता. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला, वाईडिश लॉंग ऑफला फटका फसला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. जी विकेट हवी होती ती विकेट आता मात्र मिळाली. वरद विनायक रामवाडी संघाला बिग विकेट डाऊन. मोठा मासा आता लागलाय गेला. महेंद्र पाटील बॅक टू द पॅव्हलियन. पहा खरं तर ह्या मॅचचा आपण जर विचार केला तर वरद विनायक रामवाडी संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती, परंतु शेवट त्याने गोड केला. क्रमांक 5 वर आलेला खेळाडूने मात्र इम्पॅक्ट दाखवला फर्स्ट इनिंग मध्ये. स्विचिटचा प्रयत्न या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला, परंतु निर्धाव चेंडू. आणि त्या विरोधात जर का आपण विचार केला तर कलवे संघाला चांगली सुरुवात मिळाली, परंतु एंड इज वेल असं म्हणतात. शेवट देखील त्यांना गोड करावा लागेल. सामना फसलाय या ठिकाणी जरूर आपण विचार केला तर. यावेळेस फटका ऑफसाईडला, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आला चेंडूवर, आणखीन एक धक्का. यावेळेस फलंदाज मात्र माघारी जाईल. किरण पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू. डगआउट मध्ये विनंती असेल कलवे संघाला पुढचा खेळाडू रेडी ठेवायचा आहे. पण सध्याच्या घडीला प्रचंड क्रेज आहे. संतोषजी चौधरी सरांना ठाऊक आहे की बैलगाड्या शर्यती आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा प्रचंड क्रेज. काल रात्री आम्ही सिद्धी करवले रजनी क्रिकेट नाईट क्रिकेटचा थर्रार पाहिला. खरं तर रात्रीचे 3:30 वाजले घरी येताना. रजनी क्रिकेटचं एक आगलं वेगळं वैशिष्ट्य आहे. पण सामन्याच्या सुरुवातीला सेकंड इनिंगच्या सुरुवातीला आम्ही म्हणालो की जो पायाने चालतो तो अंतर गाठतो, परंतु जो डोक्याने चालतो तो ध्येय गाठतो. मास्टर माइंड क्रिकेट खेळायचं आहे. सामना कधी बदलेल, सामन्याचं पारद कधी बदलेल हे सांगू शकणार नाही आहोत.
पहा सामना सुरुवातीला जर का आपण विचार केला तर डॉमिनेट केलं गोलंदाज कळवे संघाच्या, परंतु सेकंड इनिंग मध्ये जर का आपण विचार केला तर हे षटक चांगला फटका आहे या ठिकाणी ऑन साईडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झाला फंबल, चेंडू मात्र निघून गेला सीमा पार, चौकार. येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. 14 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. सामना दोन्ही या सिच्युएशनला. यावेळेस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, कॅचची आहे संभावना. महत्वाचा विकेट देखील या ठिकाणी बाद झालाय. मिडल ऑर्डर बॅट्समन विशाल पाटील बॅक टू द डगआउट. धावांचा पाठलाग करत असताना चला नवीन फलंदाज पहा. त्या लाईन जवळ थांबून काहीच फायदा नाहीये, कारण का मग तिथे थांबलत काय आणि मैदानाच्या जी रेखा आहे तिथे थांबलत काय नाहीये. नवीन खेळाडू प्लीज, आयोजकांना आमची विनंती आहे, सुनील पाटील आपण डगआउट मध्ये सांगून ठेवा सर्व टीम्सला की पुढचा खेळाडू तुम्हाला रेडी ठेवायचा आहे. बॅट्समनने एकदा क्रीज सोडली ना की मग तिथून सरळ यायचा डगआउट कडे. मध्ये जर थांबला तर मग कदाचित आयोजन कमिटी तुम्हाला 2 रनची पेनल्टी देतील. पुढचा खेळाडू असेल रोहित पाटील. यावेळेस बीमर कॉल, वेट्स ऑफ फाईट, कमरेचा वरचा हा चेंडू. ह्या चेंडूने सामना फिरू शकतोय. हा जो चेंडू बीमर बॉल 1+1 2 धावांचा बोनस खरं तर आता यावेळेस मिळालाय टीम कळवे 11 संघाला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 42, 42 धावा धाव फलकावर. 62चं टार्गेट या ठिकाणी आहे. फ्री हिटचा हा चेंडू आहे. कदाचित बॅट्समनला हे ठाऊक होतं की नाही, पण कधी कधी असं मैदानात घडतं. यासाठीच आम्ही कित्येक वेळा म्हणत असतो की सामने पाहत जा, फक्त खेळू नका. तर इंटरनॅशनल क्रिकेटचे सामने पाहणं देखील महत्त्वाचं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या काही स्पर्धा की जो ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून त्या स्पर्धा पाहणं देखील महत्त्वाचं असतं. पण इक्वेशन एकदा आपण पाहूया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या आहे 42. येणारे 2 षटकं 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट RRचा जर का आपण विचार केला तर प्रति षटक 10च्या सरासरीने धावसंख्या जमवायची आहे टीम कळवे 11 या टीमला. यस, मी सन्माननीय अतिथी मान्यवर डॉक्टर मिलिंदजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण आमच्या शुभ सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक गोल्डन मॅन सुनीलजी पाटील सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अतिथी मान्यवर डॉक्टर मिलिंदजी पाटील सर यांचा शुभ सन्मान करायचा. मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय अतिथी मान्यवर डॉक्टर मिलिंदजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. तर जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये, जिथे आपण ऐकतात सुमधुर आवाज सोनकार गावचा सुपुत्र, खऱ्या अर्थानं परमेशजी पाटील यांचा सुमधुर आवाज. थँक्यू. खरं तर सन्माननीय अतिथी मिलिंददादा पाटील, डॉक्टर मिलिंददादा पाटील यांचा सन्मान सोहळा आपण पाहायला. बहुतेक स्पर्धांसाठी, कित्येक स्पर्धांसाठी खरं तर मेडिकल किट दादांच्या माध्यमातून स्पर्धांसाठी दिलं जातोय. त्याबद्दल देखील दादांचा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. यावेळेस पाठीमागे खेळण्याचा हा प्रयत्न, लॉंग लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा हा प्रयत्न होता, परंतु
22च्या स्वरूपाने एक सिंगल रन स्कोर कार्डमध्ये ऍड केली जाईल. स्ट्राईक होईल रोटेट. धावसंख्या मात्र आता पुढे जाईल. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर 43, 43 रन्स ऑन दी बोर्ड. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. डे 4 स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसातील पहिली लढत हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये. बॅटची एज परंतु फ्लाइंग स्लीप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडूला अडवण्यात यश मात्र आलं आणि त्या चेंडूवर मिळाली फक्त एक सिंगल रन्स. पण आता 10 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. या येणाऱ्या 10 चेंडूमध्ये फक्त एक मोठा फटका हवा आहे. हे देखील कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे फलंदाजांना. आणि काही सिंगल्स काही डबल्स जर का आल्या तरी देखील कलबे संघाच्या वाटेला विजय येऊ शकतोय. इकडे देखील आपण पाहू शकताय पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू होता. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ जरूर होईल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 45 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडेल फेकेल तत्पूर्वी रन्स मिळेल फक्त एक सिंगल. क्रिकेट हा असा खेळ आहे कधी सामना बदलेल खरं तर हे आपण सांगू शकणार नाहीत. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारचं चित्र राहिलंय. फुल टॉस या ठिकाणी इट्स अ बीमर कॉल. या ठिकाणी काय घडलंय. स्लो डिलिव्हरी फेकायची होती. संत गतीने चेंडू टाकायचा होता. फिंगर रोल्स केले होते परंतु चेंडू चुकला असं काहीसं म्हणावं लागेल. इट्स अ नो बॉल. 1+1 या 2 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील कलबे टीमच्या. आणि या 2 धावांच्या मदतीने संघ मात्र जाऊन पोहोचलाय 48 धावा. इक्वेशन जर का आपण पाहिलं येणारे चेंडू बाकी असतील 9 आणि विजयासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. 9 मध्ये आता करायचे 14. सामना थोडा सोपा झालाय कलबे संघाच्या बाजूने इकडे परंतु पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग राऊंड विकेट. पुरे सरसावला जरूर फलंदाज परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. बॅट आणि बॉलचा मिलाप नाहीये. येईल हा डॉट बॉल. इच अँड एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएटेड ऑन टू बॅट्समॅन. प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणी प्रेशर क्रिएट करेल परंतु ही खराब लाईन आणि लेंथ. गुडलेन स्पॉट वरना चेंडू काहीसा बाहेर निघाला. या षटकाचा जर का आपण विचार केला तर ऑलरेडी 2 व्हाईट बॉल आलेत. एक नो बॉल आलाय. 3 स्क्वेअर चेंडू या षटकामध्ये फेकले गेलेत. इक्वेशन बदलेल. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 49. चेंडू बाकी असतील 8. विजयासाठी आता करायचे 13. 8 चेंडू मध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. वॉर्ड कॅच. अप्रतिम. प्रेशर सिच्युएशन मध्ये ते दडपण होतं. दडपण हँडल केलं आणि या प्रेशर सिच्युएशन मध्ये कमालीचा झेल पकडलाय. खेळाडू होईल बाद. या ठिकाणी रोहित पाटील बॅक टू द डगआउट. सात चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. सामना संपला नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत कोण जिंकला कोण पराभूत झालं हे आपण सांगू शकणार नाही आहोत. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसी का नाम है क्रिकेट. जहां सारे प्रेडिक्शन होते फेल. भविष्यवाणी आपण करू शकणार नाही आहोत. खरं तर क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. इम्पॉसिबल शब्द हा जर का तुम्ही पाहिलात तर त्यात पॉसिबल हा शब्द देखील दडलेला असतो. पाहूया ही लढत. हा सामना महत्वपूर्ण सामना कोण जिंकेल. क्षेत्ररक्षणात बदल जरूर पाहायला मिळेल. डाव्या हाताचा नौका खेळाडू ऑन स्ट्राईकला असेल शिवम पाटील. शॉर्ट पिच आहे. विकेटच्या पाठीमागे जरूर आपण पाहतोय सहज सोप्पा झेल पकडलाय. आणखीन एक खेळाडूला यावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मनापासून स्वागत आहे. अगदी आपण परमेशजी पाहिलं की पहिल्या 2 षटकांमध्ये वाजवी खेळ पाहायला मिळाला.
धावसंख्या कुठली गेली 36, परंतु 18 बॉलमध्ये बनवायच्या होत्या 26 धावा. एकेरी दुहेरी धावेचं लक्ष दिलं नाही आणि काय घडलं शेवटच्या क्षणापर्यंत मॅच मात्र 6 बॉलमध्ये आता गरज असणार आहे तब्बल 13 धाव्यांची. मॅच एकदम ओपन होती, परंतु एकेरी दुहेरी धावेकडे लक्ष दिलं जात नाही. टेनिस बॉल क्रिकेटचं हे दुर्दैव आहे आणि या दुर्दैवानंतर कलवे टीम कुठेतरी अडचणीमध्ये चालली की काय हा प्रश्नचिन्ह आता मात्र त्यांच्या खेम्यामध्ये पडलाय आणि त्या प्रश्नाला मात्र पूर्णविराम कशा पद्धतीने दिलं जाईल हे पाहणं नक्कीच गरजेचं आहे. सहा चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. ऑब्विसली या मॅचचा जर का आपण विचार केला तर फर्स्ट इनिंगमध्ये सुरुवातीला डॉमिनेट केलं गोलंदाजांनी कळवेच्या आणि तदनंतर रन्स जमा केल्या रामोडीच्या फलंदाजाने, टार्गेट सेट केलं. तदनंतर सेकंड इनिंगमध्ये त्याच्या विपरीत पाहायला मिळालं. चांगली सुरुवात मिळाली कळवे संघाला आणि तदनंतर डॉमिनेट केलं रामोडीच्या गोलंदाजांनी. 6 मध्ये आता करायच्या 13 रन्स. यावेळेस बॅटचा फेस खोलला फ्लाइंग स्लीप रिजन मध्ये, गली रिजन मध्ये चेंडूला फील्ड करण्यात यश आलंय. रन्स मिळेल 1 सिंगल. एका धाब्याच्या मदतीने संघ मात्र पुढे जाईल 50 अप. 50 धाबा स्कोर कार्डवर. टार्गेट आहे 62चं. आता विजयासाठी 5 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. थँक्यू दिवेश जितेकर यांनी केमिस्ट टाकले, त्याबद्दल त्यांचा आपण धन्यवाद करूया. लॉफ्टेड हिट नो मॅन्स लँड मध्ये सेफली लँडिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. सुरक्षित स्थान होतं. चेंडू त्या ठिकाणी पडला आणि मग सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. या 2 धावांच्या मदतीने संघ मात्र पुढे जाईल. वाढती धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 52. 52 धावा धावफलकावर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. अभी नहीं तो कभी नहीं. शॉर्ट पिच पाठीमागे स्ट्रोक्स प्ले केलाय आणि तदनंतर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र चेंडू चाललाय. एक टप्पा चेंडू मात्र यस थँक्यू गोल्डन जीजे. 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी राहिलाय आणि या 3 चेंडू मध्ये आता विजयासाठी रन्स हव्यात 6. संपूर्ण जिम्मेदारी अजिंक्य पाटील या खेळाडूवर असणार आहे. पहा सामना होता कुठे, सामना आता आलाय कुठे. शेवटचे काही क्षण, शेवटचे काही चेंडू या ठिकाणी निर्णायक असतील या मॅच मध्ये. निर्धाव चेंडूची आवश्यकता होती. खराब फेकी कपिल कोहलीची. पहा या ठिकाणी असं म्हटलं जातं की घर फिरला की घराचे वाशे देखील फिरतात. सिंगलला शेवटी कन्वर्ट केलं गेलं डबल मध्ये. इच अँड एव्हरी सिंगल रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. पहा 22च्या स्वरूपाने या 2 रन्स संतोषजी 22 स्वरूपाने 2 रन्स या ठिकाणी ऍड केल्या जातील. पहा राजकीय क्षेत्रामध्ये एका मताला किंमत आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये एका गुणाला किंमत आहे, व्यवहारामध्ये एका रुपयाला किंमत आहे आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला प्रत्येक रन्सला महत्व आहे आणि ते महत्व मात्र कपिल कोहलीला समजलं नाहीये. रन्स आल्या 2, स्ट्राईक देखील रोटेट झाली असती, परंतु आता स्ट्राईकला आहे अजिंक्य पाटील. सुपला त्या ठिकाणी 1 हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न. प्रतिम क्षेत्ररक्षण. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त 1 सिंगल. शेवटचा आता चेंडू बाकी असेल आणि विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. पहा त्या ठिकाणी खेळाडूचं कौतुक करावं लागेल. पहा मॅच फिनिश झाली असती, परंतु कंपल्सरी चेसिंग. आता शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. हृदयाचे ठोके वाढलेत. हनुमानजी नाईक नेहमी म्हणतात फासल्या फासफूस करतात, कारण की हा सामना तशा प्रकारचा राहिलाय. पहा सुरुवात कमालीची मिळाली, परंतु शेवट गोड कोण करेल. वरद विनायक रामवाडी की त्यांच्या विरोधात खेळणारा कलवे 11 धीरज पाटील यांचा हा संघ. एकदा सामना आवडला असेल
तर जोरदार टाळ्या होऊ द्या. गणपती बाप्पा. कोण जिंकणार, कोण जिंकणार ही लढत? लास्ट बॉल, 3 ची आवश्यकता. समोरला चेंडू फेकला. होय, हा सामना जिंकलाय वरद विनायक रामवाडी या संघाने. वेल प्लेड बॉयज, वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक कल्वे टीम. खूप चांगला प्रयत्न राहिला या मॅच मध्ये. खूप चांगली सुरुवात मिळाली तुम्हाला, परंतु शेवट मात्र चांगला राहिला या ठिकाणी वरद विनायक रामवाडी संघाच्या बाजूने. आणि हा सामना पहिल्या फेरीतील महत्वाची लढत, पहिल्या फेरीतील हा सामना जिंकलाय रामवाडी या संघाने. चला नेक्स्ट मॅच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. गावदेवी भाल टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण क्रीडांगणावरती दाखल होऊन क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचंय. चला याच थोडस जलद गतीनं मॅचला मात्र आपल्याला पटापट अगदी सामोरं जावं लागेल. परमेशजी लाईनअप मध्ये आपण बाहेर यायचं. टीम वर्त विनायक रामवाडी टीमला विनंती आहे की आपण लाईनअप मध्ये एक शिस्तबद्ध खेळ आपल्या पद्धतीनं दर्शवला जाईल आणि एक आदर्श मात्र आपल्या केलीतून नव्हे तर शिस्तीतून आपल्याला पाहायला मिळेल. या पद्धतीनं आपण क्रीडांगणाचा ताबा सोडा आणि त्यानंतर लाईनअप मध्ये आपल्याला गावदेवी भाल टीम मात्र क्रीडांगणामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पहा किती शिस्तप्रिय संघ. होय, चला सेकंड करण्यासाठी कल्वे टीमला आमची विनंती असेल. आपण शुभेच्छा देण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला जायचं आहे समोर. मॅन ऑफ द मॅच, सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच विकी पाटील, ज्या गोलंदाजाने रन्स डिफेंड केल्या. यस, अगदी आपण पाहिलं की 2 षटक हाताळत असताना विकी पाटीलनं कमालीच्या महत्वपूर्ण 3 विकेट मिळवल्या आणि त्यानंतर फक्त धावा